संघानं या सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओव्हरविंग जोडी पप्पू पाटोळे आणि नरेश पाटोळे हे सलामीचे फलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज मनोज गायकवाड. षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी खांद्यावरती. विलास स्पोर्ट्स किनवली संघासाठी पहिलं षटक. गेम ऑन. बॉल लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या बाहेरून जातो. चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. माधवजी ठाकरे सरांचा इशारा येतोय. इट इज व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात डावाला सुरुवात झाली आहे. एका डावीच्या मदतीनं सुरुवात होत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रू संघाचा श्री गणेशा या एका डावीच्या मदतीनं होतोय. स्ट्राईक एंडवरती पप्पू पाटोळे. मोठ्या फटक्यांसाठी ज्याची ख्याती आहे तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती तयार. यावेळेस चेंडू आक्रमक भूमिका. लॉक केलंय. फटका चांगलाय. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडूने केली मिड विकेट बाउंड्री सफर. आक्रमक प्रहार. षटकार. भरपूर व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एनपी स्पोर्टचा खेळाडू आहे बर्डे. यावेळेस चेक करतायत. चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून जातो. मात्र पंचांचा अनोखा शैलीमध्ये इशारा येतो व्हाईट बॉल. काळजी घ्या कारण आपल्याला अजून 4 दिवस आणि पुढचा संपूर्ण सीझन अंपायरिंग करायची आहे. त्या अनुषंगानं माधवजी ठाकरे सर 55 दिल बचपन. अगदी आबाळात जरी झेप मारली तरी पाय जमिनीवरती रोवून कसं राहायचं माधवजी ठाकरे सरांकडनं तुम्ही शिकू शकता. व्हाईट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉल. लेग कटर करण्याचा सातत्यानं प्रयत्न आहे. कदाचित मनोज गायकवाडला मातीच्या खेळपट्टीची सवय असावी. मातीवरती चेंडू फिरवला जातो. मात्र खेळपट्टी या ठिकाणी आपण पाहिलं तर सिमेंटची खेळपट्टी आहे. या ठिकाणी चेंडू वळवणं, टेनिसचा चेंडू विशेष करून वळवणं फार अवघड यावेळेस पाहायला मिळतंय. एव्हाना आपण पाहत असाल मनोज गायकवाड लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच करून अगदी फलंदाजाच्या समोरून काढण्याचा त्याचा अनुभव. यावेळेस फटका चांगला खेळलाय. पट्टीची पाबंदी असणारं हे षटक आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार चौकार. वेगानं पुढे सरकलं जाऊन पोहोचलंय ते 13 या धावसंख्येवरती. या स्पर्धेसाठी आपण सुंदर सुंदर बॅनर्स पाहत आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झाले. आमचे प्रशांत दादा शेलवले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून आभार. प्रशांतजी शेलवले, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आम्ही टेंबरेकर संघाचा जर आपण विचार कराल तर तरुणाईनं भरलेलं एक गाव आहे. कुस्तीच्या दुनियेची राजा माणसं तुम्हाला इथं आल्यावरती भेटतील. फटका चांगला आहे. पप्पू पाटोळे देण्यासाठी ख्याती. पप्पू स्ट्राईक एंडवरती आक्रमक भूमिका. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर मनोज गायकवाड राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तयार होतोय. कमबॅकची गरज. आणि यावेळेस बॉडी पूर्व फटका साधला. यावेळेस हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. फ्लाइंग स्टार्ट संघाला करून देत असताना
मॅच आहे आणि अगदी सुरुवातीलाच आपण पाहाल तर मनोज गायकवाडचं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. आक्रमक भूमिका पाहायला मिळतीये. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस इनसाइड आउट क्लासिकल नजरा नजाकत टच करत असताना एक्स्ट्रा कव्हर पप्पू पाटीलच्या बॅटचा अंदाज आपण पाहत आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथून प्रयत्न करावे लागतील मनोज गायकवाडला. गरज आहे कमबॅकची. इथून थांबवलं नाही तर मात्र अवघड होऊन बसेल. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस या चेंडूवरती सुद्धा आक्रमक भूमिका. थांबेल जबरदस्त हार मनोज गायकवाड ज्याला ओळखलं जातं स्लॉकचं षटक हाताळण्यासाठी ज्याची ख्याती आहे. अलीकडच्या काळात जर आपण पाहत असाल तर भरपूर फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. मात्र त्याच्यावरती हल्ला चढवला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहाल स्कोअर कार्ड वरती तर 33 धावा कुठून काढल्या. एका षटकाच्या अंती 33 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघ मैदानावरती खेळतोय. पप्पू पाटील आपल्याला फेस करतोय आणि बॅट मधनं 30 धावा. 6 चेंडू फेस केले. 30 धावा पप्पू पाटोळेच्या बॅट मधनं सकाळ आपण पाहाल तर आपल्या नावावरती करत असताना स्ट्राईक रोटेट. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. नवीन गोलंदाज प्रेम मैदानावरती तयार होतोय. राईट मोर द विकेट. युवा यंगस्टर खेळाडू आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू. नरेश पाटोळे स्वतःचा बचाव करत असताना हलक्या हातानं प्लेस केलं. समोरच्या दिशेला स्टेट डाऊन द ग्राउंड. एक सिंगल कंप्लीट करतायत. नरेशला माहिती आहे एका बाजूने आक्रमक भूमिका पप्पू पाटोळेची पाहायला मिळते. स्ट्राईक वरती त्याला जास्तीत जास्त ठेवणं ही निश्चितच क्रमप्राप्त मानलं आणि निश्चित या चेंडूवरती सिंगल घेत आहेत. एका दावेची मदत आली आहे. धावफलक पुढे सरकलं. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा बिनबाद. प्रेमचा हा चेंडू चुकीच्या पद्धतीनं नो बॉलचा इशारा. पंचांचा इशारा नो बॉल. एक्स्ट्रा हाईट वरती असणार हा भीमर चेंडू. युवा गोलंदाज आहे. निश्चितच त्याला संधी देत आहेत. आपण पाहत आहे मनोज गायकवाड आणि कंपनी मैदानावरती संधी देत असताना प्रेमला नो बॉल आलाय. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड वरती 35 धावा. स्ट्राईक वरती पप्पू पाटोळे विध्वंसक फलंदाज. समोरून युवा यंगस्टर प्रेम आहे. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू परत एकदा निघून जातोय. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. प्रेशर मध्ये येतोय. निश्चितच युवा यंगस्टर खेळाडूंना संधी ज्या वेळेला मिळते मित्रांनो त्यावेळेला आपली ताकद मैदानावरती दाखवण्याची तुम्हाला संधी मिळते. या संधीचं सोनं करायचं असतं. तुम्ही ज्या वेळेला घरच्या मैदानावरती खेळत असता त्यावेळेला तुम्ही चांगली गोलंदाजी करता. मैदानावरती आल्यानंतर मात्र एक प्रेशर असतं. हे प्रेशर झेलण्याची ताकद तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. पाहू शकाल राज ठाकरेंचं सुद्धा कौतुक केलं जाईल. पिता पुत्रांची जोडी अलीकडे आपण पाहत असाल तर बुमाकुळ या जोडीचा आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेली ही पिता पुत्रांची बहारदार जोडी. व्हेरी गुड ऍक्शन. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. पैसा वसूल नक्कीच होणार. प्रेक्षकांमधनं सुद्धा दाद मिळतीये माधव ठाकरेंच्या एका ऍक्शनला. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाते. स्कोर कार्ड पुढे सरकलं. 41 या धावा संख्येवरती. धावफलकावरती पप्पू पाटोळे
यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच आक्रमक भूमिका पप्पू पाटोळे मैदानाच्या इच्छा स्वतःची करून घेत असताना फटका प्रॉपर बॅटिंग पाहायला मिळते. 40 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. 10 धावांची गरज आहे 50 साठी. या स्पर्धेची पहिली 50 पप्पू पाटोळेच्या नावावरती येईल का अशी परिस्थिती मैदानावरती तयार झाली आहे. प्रेम येतोय. प्रेमला कमबॅकची गरज, मात्र कमबॅक करून देणार नाही सांगत असताना पप्पू पाटोळेची बॅट तळप सुरू आहे. पप्पू पाटोळे जो फॉर्म मध्ये एकदा आला की त्याला थांबवणं मोठमोठ्या गोलंदाजांना जमलं नाही. असंच मैदानावरती यावेळी चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. ज्यावेळेस पप्पूची बॅट तळपतीये, आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाला हरवणं फार कठीण असतं. या गोष्टीची चर्चा आम्ही सातत्यानं करत असतो आणि का केली जाते याचं उत्तर त्यानं द्यायला सुरुवात केली आहे. 46 वैयक्तिक खेळत असताना 50 कंप्लीट होईल का पप्पू पाटोळे? नो बॉलचा इशारा आणि या चेंडूवरती आक्रमक फटका खेळलाय. उंची गाठली आहे, लांबी सुद्धा गाठत असताना या स्पर्धेची पहिली 50 कंप्लीट करतोय. जो पप्पू तडफडत होता फॉर्म साठी, तो पप्पू फॉर्म मध्ये येतोय. पप्पू पास वगैरे असतो 50 करतोय. स्टार खेळाडू पप्पू पाटोळे दुसरं चालू आहे. फ्रीडचा इशारा, प्रेमवरती हल्ला बोल. यावेळेस पुन्हा एकदा तोच अंजाम. एल्गार करत असताना पप्पू पाटोळे थांबायचं नाव घेत नाही. ऑन फायर षटकार. बोरीला बर पिकलाय. पप्पू पाटोळेने षटकार ठोकलाय. जबरदस्त आतिषबाजी पाहायला मिळतीये धावफलकावरती. वाऱ्याच्या वेगानं अर्थातच मैदानावरती कमबॅकची गरज आहे. प्रेम, एखादा चांगला चेंडू आला, पप्पूची विकेट मिळाली तर कमबॅक होऊ शकतं. यावेळेस हा चेंडू पहा पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं रवाना होतोय. त्या ठिकाणी अडवण्यात यश मिळालं. एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल. षटक क्रमांक दुसरं आणि हे दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. लांबणीवरती पडलेल्या षटकाची होती सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33.00 ची सरासरी, तब्बल 66 धावा. डीजे फॉरवर्ड वरती अपडेट होत होती आणि निश्चितच तब्बल 67 धावा, 33.5 ची सरासरी राखली आहे. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून हा संघ मैदानावरती खेळतोय. यावर्षी नक्कीच थंड गरम फॉर्म राहिलाय संघाचा. मात्र सुरुवात आम्ही टेंबरेकर आयोजित स्वर्गीय प्रशांत भोईर चषकाची दमदार केली आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पप्पू पाटोळे, जसा चेंडू येणार त्याला सीमारेषेचं
हा सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर 2 आहेत मात्र त्यांची दरी भेदली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रशांत भोईर चषक 2025 आपण पाहत आहे. टेंभरेकरांचा मान अभिमान असणारी स्पर्धा. अर्थातच या स्पर्धेला भेट देण्यासाठी तरुणांवरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी वारकरी संप्रदायात अग्रगण्य नाव हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज सातपुते यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत युवा यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी भाऊघर एक्सप्रेस युवा उद्योजक सुनाजी तिवरे साहेब सुद्धा मंचावरती आहेत आणि या सर्व मान्यवरांचं पाहायला मिळतोय. याचा बॅटबद्दल पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. पप्पूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून 83 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस कोलंबी टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. चेंडू निश्वास सोडतील गोलंदाज. यावेळेस हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल एक धावाली आहे. स्ट्राईक रोटेट सिंगल एक धावाली आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल 84 धावा 84. तिसरं षटक चालू आहे आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल 84 धावा. ऑन साईडला खेळलेला फटका त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट करतायत नरेश पाटोळे. हे सुद्धा एक विध्वंसक फलंदाज आहेत मात्र त्यांना त्यांची कामगिरी कशी करायची याची पूर्ण माहिती आहे. ज्यावेळेस पप्पू पाटोळे तळपतोय त्यावेळेला त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर तब्बल 76 धावांवरती खेळतोय पप्पू पाटोळे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तयार. षटक क्रमांक 3 चालू आहे. अरमान गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा अर्ध्या पिच वरती चेंडू. पप्पू पाटोळे मैदानावरती थांबणार नाही. फटका चांगला आहे. प्रयत्न भरपूर. एकच अदा जिच्यावर लाखो फिदा अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांनी चर्चा काय होतीये याचं उत्तर दिलंय. चर्चेचं आपलं नाव आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये एक जबरदस्त पंच म्हणून सातत्यानं काम करतायत. ऑफिशियल पंच आहेत. अर्थातच प्रोफेशनल पंच कसा असावा याचं उत्तर त्यांनी सातत्यानं दिलंय. MCA मान्यता प्राप्त पंच आहेत. त्याचबरोबर आपण पाहाल तर त्यांच्या कमरेला एक बॅग आहे मित्रांनो. ती नुसती बॅग नाहीये. त्या बॅग मध्ये तुम्हाला फर्स्ट एड किट मिळेल, बँडेड मिळेल, तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रे मिळेल. अर्थातच मलमपट्टी करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य फर्स्ट एडचं पूर्ण किट त्यांच्या कमरेला तुम्हाला पाहायला मिळेल. इट्स अ प्रोफेशनल अंपायर. ब्रँड इज ब्रँड. माधव ठाकरे राईट अमोर द विकेट. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल. चुकीच्या पद्धतीचा हा चेंडू. बीमर युवा खेळाडूंना संधी दिली आहे मात्र निश्चितच हे युवा खेळाडू मैदानावरती आल्यानंतर थोडेसे आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू बीमर. नो बॉलचा कॉल. एक सिंगल येते. धावफलकावरती ऍड केली जाईल. नरेश पाटोळे स्ट्राईक वरती खेळतायत. निश्चितच ते शांत आहेत. 90 धावा धावफलकावर आहेत. ऑन साईडला खेळला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेने. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. पप्पू पाटोळेला स्ट्राईक वरती आणायचंय
शतकाच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळतोय. तब्बल 80 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. या 5 चेंडूंवरती जर 20 धावा कुठून काढल्या तर या संपूर्ण हंगामाचा विश्वविक्रम कदाचित त्याच्या नावावरती येऊ शकतो. अशा पद्धतीनं बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती पप्पू पाटोळे आपल्याला पाहायला मिळतो. षटकार चौकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 4 तो साठी फटका खेचलाय कव्हरच्या दिशेनं. कव्हर स्वीपरला फिल्डर पाठलाग करेल मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर आडवत असताना गफलत बाहेर. तुझ्या बॅटमधून चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती तब्बल जर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 95 धावा. 95 ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. फटका चांगला आहे. आडव्या बॅटचा तडाखा. पप्पू पाटोळे ऑन फायर. लागोपाठ षटकार चौकारात. यावेळेस बॅटची शॉर्ट थर्ड बँडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. जबरदस्तरित्या हा चेंडू पाहायला मिळाला. अरमान सुफी यांच्या माध्यमातून ड्रॉप वरती खेळतोय. एक चेंडू शिल्लक आहे. चौथं षटक चालू आहे आणि एका चेंडूवरती जर इथून षटकार आला तर शतक कंप्लीट होत आहे पप्पू पाटोळेचं. निलेशजी पाटोळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. शतक कंप्लीट करत असताना यावर्षी पप्पू पाटोळे फॉर्म मध्ये आणि पाटोळे ब्रँड केलाय. असताना पप्पू पाटोळेसाठी जोरदार टाळ्या.